नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महावतार बाबा यांना स्मरून मी आता आमचा एक नवा व्हिडिओ घेऊन येते. हा व्हिडिओ आणण्याच्या मागे माझं एक खूप खूप छान कारण आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की हा मी व्हिडिओ घेऊन येते. एक तर मी थोडीशी रिलॅक्स झाली आजारपणातनं, आणि दुसरं म्हणजे जी माझी लहानपणापासून पॅशन होती की मला IAS बनायचं आहे, ते कधीच कंप्लीट झालं नाही. कारण एक तर मला गायडन्स मिळाला नसेल, माझं डेडिकेशन कमी असेल, आणि अबाव ऑल मला स्वामींचा आशीर्वाद नसेल. त्याच्यामुळे माझी एक सुप्त इच्छा लहानपणापासून होती की IAS बनायचं. IAS नाही झाले तरी मी क्लासच्या स्टुडंटमध्ये खूप प्रसार करायचे की पोरांनो तुम्ही IASचा अभ्यास करा, IAS बना, खूप छान करिअर आहे, खूप चांगलं आहे. तरी ती IAS बनणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे, खूप अवघड गोष्ट आहे. पण असंच करता करता माझ्याकडे एक मुलगा आला. तो MPSCची परीक्षा देत होता. मला त्याच्यात मी सापडले. मला इतका आनंद झाला की चला की आता आपण ह्याला आपल्या परीने म्हणजे स्वामी आशीर्वादाने काही मदत करता येते का ते आपण बघावं. त्याला पहिल्या दिवशीच सांगितलं की अभ्यास हा 99%, 1% स्वामींचा आशीर्वाद. तर तो म्हणजे त्याला आज इथे बोलवण्याचं कारण माझं एकच आहे की त्यांनी जी केलेली भक्ती, स्वामींवरचा टाकलेला विश्वास, त्याच्यामुळे तो आज MPSCमध्ये 42nd रँकने आलेला आहे. आणि योगायोगाने त्याचं नावही समर्थ आहे. म्हणजे तुम्ही हाच समर्थ, स्वामी समर्थ म्हणून सगळे MPSC आणि UPSC जे स्टुडंट आहेत की ज्यांनी मला भरभरून निरोप पाठवले होते की आमच्यासाठी काय ते सांगा, त्याच्याचकडून तुम्हाला त्याचे सगळे अनुभव आणि तुमचे सगळे प्रश्न हे तुम्हाला सांगेल. तरी आता आपण त्याचे मनापासून अभिनंदन करू आणि त्याला आता बोलायला सुरुवात करू. तुझं अभिनंदन. थँक्यू आणि थँक्यू एवढं चांगलं इंट्रोडक्शन दिल्याबद्दल. तर आता मला सगळ्यांना सांगायला आवडेल की मी 2020 पासून खरं तर UPSC आणि MPSCच्या ह्यात आहे. मी 2 अटेम्प्ट दिलेत UPSCचे, पण एकदा 0.6 मार्कांनी माझा UPSCची प्रिलिम गेली होती कोरोनाच्या काळात, जो 2020चा अटेम्प्ट झाला त्यात. त्यानंतर मी बराचसा असा डिप्रेस्ड होतो की करायचं की नाही, कारण असं झालं होतं की मी तसं बरेच वर्ष ट्राय करत होतो. कारण म्हणजे अटेम्प्ट जरी माझा दुसरा असला तरी मी क्लासेस वगैरे आधी 3 वर्ष केले होते 12वी नंतरच, आणि मग त्यानंतर मी LLB केला आणि मग अटेम्प्ट दिला, असं झालेलं. पण त्यामुळे एक असं डिप्रेशन आलेलं तेव्हा. पण त्यानंतर मी परत अभ्यासाला जोमाने लागलो. पण तुझ्या मनात का आलं की तुला MPSCच करायचं आहे? माझं ॲक्च्युली 10वी नंतरच मी असं ठरवलं होतं. मी 10वीत ॲक्च्युली सायन्स घेतलेलं पहिले, आणि त्यात एक गमतीशीर गोष्ट अशी होती की मी आपटे प्रशाळेला ॲडमिशन माझं झालं सुद्धा होतं. पण तिथलं समहाव मी सायन्सची पुस्तकं वगैरे बघितली आणि मला असं झालं की आता मला काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर अजून चांगलं करायचं आहे. तर मी सायन्स सोडून कॉमर्सला BMCCमध्ये ॲडमिशन घेतलेली तेव्हा. अरे वा. हां, की मी सायन्समध्ये तर जाणार नाही हे माझं फिक्स होतं. आणि त्यानंतर माझी आवड स्पर्धा परीक्षांकडेच होती. आणि मग 12वी नंतर मी लगेच 3 इयर क्लास केला होता एका ठिकाणी. मग त्यानंतर मी पहिला अटेम्प्ट दिला, जो काही सिरियस नव्हता, 2017 साली. पण त्यात फेलियर आल्यामुळे मला अशी भीती वाटली की पुढं काय. त्यामुळे मी LLB केलं, आणि LLB झाल्यानंतर दुसरा अटेम्प्ट एकदम सिरियस दिला कोरोनाच्या काळातला. पण आणि त्यात पण मला इतका कॉन्फिडन्स होता की प्रिलिम्स होईल की मी UPSC मेन्सची तयारी सुरू केली होती. पण त्यात असं झालं की निकाल जेव्हा आला तेव्हा मी 0.6 मार्कांनी गेलेलो होतो. आणि त्या दरम्यान असं झालं की मी LLM करतोय, माझं इंटेलिजन्स ब्युरोची प्रिलिम्ससुद्धा झाली आणि MPSC प्रिलिम्ससुद्धा झाली. तर अशा प्रकारे मी MPSCकडे स्विच झालो 2020 नंतर. आणि त्यानंतर माझ्या प्रिलिम्स मी 1-2दा फेल जरी झालो तरी 3दा मी मेन्स दिली. ही माझी 3री मेन्स होती. पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि पहिलाच इंटरव्ह्यू मी क्लिअर झालो. आणि ताईंशी संपर्क असायचा म्हटलं तर 2023ला जी एक सहकार खात्यात भरती आली होती त्यात मी सिलेक्ट झालो होतो. आणि त्यानंतर मी एक अभिनंदन म्हणून स्वामींकडे जायला लागलेलो मठात. म्हणजे असं नाही की मला काहीतरी पद द्या, मी काहीतरी क्लिअर होऊ द्या म्हणून मी नवस करतोय, असं मी कधीच केलं नाही. म्हणजे माझ्या घरी खूप रिलिजियस बॅकग्राऊंड आहे, पण तरी माझं असं होतं की त्याला प्रॅक्टिकॅलिटीची जोड असली पाहिजे. कारण मी लहानपणापासूनच म्हणजे स्टडीजमध्ये खूप ब्राईट होतो. 10वीत मला 94% मार्क होते. तर त्यामुळे माझं असं होतं की जे काय आहे ते आपल्या अभ्यासावर आहे.
पण जसं आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला बाकीच्या गोष्टी दिसू लागतात. त्या एक गोष्टी जसं की आपण स्पर्धा परीक्षेत जसं बघतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक बॅलन्स ठेवावा लागतो. हे त्यात खूप महत्त्वाचं शिकण्यासारखं आहे की एखादाच सब्जेक्ट खूप चांगला गेला आणि दुसरा काहीच केला नाही तर मार्क येत नाहीत. त्यामुळे जसा स्पर्धा परीक्षेत आपल्याला सगळा बॅलन्स ठेवावा लागतो तसंच आयुष्यात पण आपल्याला बॅलन्स ठेवायला लागतो. आणि तिथंच स्पिरिच्युअलिटीची एंट्री होते. जसं की आपण अभ्यास करतो, एस्पेशली स्पर्धा परीक्षांचा. आता माझा तर काही लायब्ररीशी संबंध नाही आहे जास्त, पण मी घरनंच अभ्यास केला असल्यामुळे. पण जेवढे माझे कलिग्स होते किंवा जे काय माझे मित्रमैत्रिणी आहेत तिथनं एक हे कळतं की बरेच जणही घरापासून लांब राहून करतात. मग बरेच जणांचं, तर माझं जरी घरातलं बॅकग्राऊंड चांगलं असलं तरी मला ते परवडणार होतं की मी एक 4-5 वर्ष लागोपाठ ते अभ्यास करू शकत होतो. पण तरीसुद्धा काही जणांचं असं असतं की त्यांचं घरातलं बॅकग्राऊंड फार वीक असतं, फायनान्शियल बॅकग्राऊंड. काही जणांचे शेती करत असतात किंवा खूप म्हणजे असं काय खूप चांगलं किंवा खूप चांगलं बॅकग्राऊंड आहे असं म्हणता नाही येणार बरेच जणांचं. आणि अगदी त्यांचे आईवडील पोटाला चिमटा काढून त्यांना ठेवत असतात. तर त्यांना प्रत्येक अटेम्प्टचं, प्रत्येक एक्झामचं प्रेशर बरेच वेळ येतं की आता हे नाही झालं तर काय. तर अशा वेळेस जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी किंवा कुठल्या देवाशी किंवा अशा गोष्टीत कनेक्ट राहतो, असं म्हणत नाही की कर्मकांड करा किंवा काय तसलं काय, पण कुठल्याही देवाशी आपण ज्याला मानतोय किंवा कुठल्याही धर्माशी आपण कनेक्टेड राहिलो तर आपल्याला एक ते माइंड शांत करायचं काम करतं. आता मला तसंच जसं तुम्ही ताई मगाशी म्हणल्या की काही जणांना फोकसचा प्रॉब्लेम येतो, कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम येतो. तर जसं की आता मी जेव्हा ताईंकडे यायला लागलो, माझा परिचय झाला, तर त्यांनी मला सांगितलं होतं की तारक मंत्र रोज ऐकत जा. तर आज सुद्धा मी सकाळी जॉबला जायच्या आधी तारक मंत्र ऐकूनच जातो की जेणेकरून मन शांत राहतं. आणि जेव्हा मन शांत राहतं तेव्हा आपण अर्धी लढाई तिथं जिंकलेलो असतो, कारण बराचसा खेळ आपल्या मनाचा असतो. आता हे खूप महत्त्वाचं आहे की त्याला मी 2 वर्षापूर्वी सांगितलं तारक मंत्र ऐक. तो सारखा काही माझ्याकडे येत नव्हता की तो काय मला दर 15 दिवसांनी फोन करत नव्हता की आता माझं काय होणार, आता माझं काय होणार. त्यांनी फक्त तारक मंत्र ऐकला आणि अभ्यास केला. ही क्वालिटी जी आहे ती त्याला आयुष्यभर उपयोगी पडणारी, की त्याला तारक मंत्र ऐकणं. आत्ता मला कळतंय की ऑफिसला जायच्या आधी तो तारक मंत्र ऐकून जातोय. हे म्हणजे किती छान गोष्ट आहे ती, की पॉझिटिव्हिटी घेऊन तो सगळीकडे जातोय. स्पिरिच्युअलिटीचा फार महत्त्वाचा भाग आहे आणि तो काय आत्ताच परीक्षा देताना असं काही नाहीये, परीक्षेनंतर सुद्धा. जसं की त्यात ताईंनी माझी खूप चांगली ओळख दिली, बट त्या बोलता बोलता मला बरेच वेळा बोलून गेल्यात की बरेचसे वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या संपर्कात असतात आणि ते पण त्यांना भेटायला येतात. त्यामुळे जे लोक क्लिअर होऊन सिस्टीममध्ये आहेत आणि ज्यांना 20, 25, 15 वर्ष सर्व्हिस झालेली आहे ते सुद्धा समजा त्यांच्या संपर्कात येत असतील तर यानेच आपण शिकलं पाहिजे की चॅलेंजेस आयुष्यात सगळीकडे असतात. जो सिस्टीममध्ये आहे त्याला पण असतात आणि जो सिस्टीमच्या बाहेर आहे किंवा ज्याला सिस्टीममध्ये जायचं आहे त्याला पण असतात. तर जसं त्यामुळे मी सारखं हे म्हणतोय की स्पिरिच्युअलिटीचा रोल तिथे येतो की आता समजा कोणाला काही मंदिरात जाऊन शांत वाटत असेल, कोणाला काही मंत्र, जसं मला मंत्र ऐकून शांतता वाटते तसं कोणाला मंदिरात जाऊन शांतता वाटत असेल किंवा एक प्रार्थना म्हणून शांतता वाटत असेल, तर हे महत्त्वाचं आहे की हे बॅलन्समध्ये ठेवलं पाहिजे आणि हे करत राहिलं पाहिजे. कारण शेवटी त्यांनी फायदा आपला आहे. यांनी मार्क येतील का असं नाही आहे की तो मार्क्स आपल्याला आपल्या अभ्यासानेच येतात. पण कधी बरेच वेळा असं होतं की आपले अभ्यास खूप चांगला असतो आणि एक्झाममध्ये आपल्याला ते माइंड शांत करायची सवय नसते रोज. त्यामुळे त्या प्रेशरमध्ये आपण चुकीची उत्तरं मारतो. हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामी काय देत असतील तुम्हाला, तर तुम्हाला बुद्धी देतात. म्हणजे जे लहानपणापासून आपण ऐकतो की आपले आईवडील आपल्याला सांगायचे परमेश्वराकडे काय माग, तर चांगली बुद्धी माग. तर चांगली बुद्धी रोज काही आपल्याला चांगली बुद्धी असतेच आपल्याकडे. योग्य वेळेला योग्य बुद्धी आपली चालणं हे परमेश्वराचं काम असतं. तेवढा 1% आपल्याला परमेश्वर लागतो. कारण तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो एवढा वास्ट आहे की तुम्हाला असे 2-2 तास देवाच्या पुढे बसायला मिळणार नाहीत. आणि मी ते कधीही मानणार नाही की 2 तास बसून तुम्ही त्याच्यापेक्षा अभ्यास करा. देव तुमच्या अभ्यासात आहे. तुम्ही फक्त 5 मिनटं त्याला नमस्कार करा. देव तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला बुद्धीत मिळतो. नेहमी देवाला कुठे मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर UPSC आणि MPSCच्या मुलांसाठी मी हे सांगेन, तुम्ही स्वामींना तुमच्या बुद्धीत मागा की माझ्या बुद्धीत तुम्ही राहा. मग ती बुद्धी तुमची चांगली चालेल आणि तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. आता नंतर म्हणजे आता मी तू अभ्यास केलासच, तू किती अभ्यास करायचा हे माहिती आहे, किती सॅक्रिफाईस केलेस त्याच्यासाठी हे पण माहिती आहे.
पण तुझं डेडिकेशन तू कसं हे करायचास, कसं जॉब सांभाळून तू अभ्यास कसा करायचास आणि त्याच्यासाठी तुला स्वामींच्या आशीर्वादाचा काय फायदा झाला? प्रशासनात म्हणल्यावर आता मी सहकार खात्यात जॉब करतो, दीड वर्ष झाली. तर बरेच वेळा असं होतं की प्रशासनात अशा गोष्टी घडतात की ज्या आपल्या हातात नसतात, की कुठं काय म्हणजे क्रायसिस होतो, आपण असं त्याला म्हणूयात. कोणाचं काय म्हणजे सांगायचं कारण नाही, पण एक क्रायसिस झाल्यावर मग त्याचा आपल्या माइंडवर कधी कधी खूप डीप इम्पॅक्ट पडतो. अशा वेळेस आपण ते ऑफिसमध्ये सोडून जेव्हा घरी जातो तेव्हा घरी जाऊन अभ्यासावर फोकस करता येणं, यासाठी आपल्याला स्पिरिच्युअलिटीची मदत लागते. स्वामींचा तुला आशीर्वाद मिळाला. हो. कारण अगदीच आपण कधी कधी चांगली घटना, आपलं ब्रेनचं वायरिंग असं आलं की आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त लक्षात राहतो. किंवा पॉझिटिव्ह गोष्टी आल्यावर सगळेच बसतात अभ्यासाला, आणि पॉझिटिव्ह झालं की आपल्याला ती एनर्जी पण असते नॅचरलीच. त्यामुळे एकदा पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर एखादा समजा जॉब कोण करत असेल तर घरी येऊन एखादा बसेलच अभ्यासाला. पण ज्या होत नाही, प्रशासनात नेमकं असं असतं की आपण जे प्लॅन करतो ते दरवेळेस होईलच असं नाही. मग प्लॅन जेव्हा आपल्याप्रमाणे चालला नसेल, मग तेव्हा डोकं शांत ठेवून अभ्यास कसं करायचं हे महत्त्वाचं आहे, आणि ते डेली मॅनेज करणं महत्त्वाचं आहे. कारण एक्झाममध्ये पण प्रश्न असे येतात जे आपल्या ह्याच्यातले नसतात, ते सुद्धा शांततेने आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. यासाठी स्पिरिच्युअलिटी जे आपण रोज मन शांत करायला ट्रेन करतो, त्याचा उपयोग एक्झाममध्ये आणि अभ्यासात होतो. आता तू हे म्हणलास की काही काही वेळेला जे तुमच्या सिलेबसमध्ये प्रश्न नसतात ते येतात, मग त्याच्यासाठी तुम्ही काय तयारी करायची असते? आता सिलेबसमध्ये जे नसतात ना, त्याला असं असतं की आत्ता MPSCचा जो पॅटर्न आहे मेन्सचा, तो पूर्ण बदलला आहे. तो UPSC सारखा झालेला आहे. आणि आत्ता जो होता तो ऑब्जेक्टिव्ह होता, जो आमचा शेवटचा अटेम्प्ट होता. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये त्यांचा सिलेबस वास्ट होता, बट बरेच वेळा 90% क्वेश्चन्स हे सिलेबसमधनं जायचे, सिलेबसला धरून यायचे, किंवा मोजक्या पुस्तकांमधनं यायचे, की तेवढा त्या पुस्तकांची रिव्हिजन झाली की म्हणजे चांगले मार्क पडणं अपेक्षित असतं, की आपण ते रिप्रोड्यूस करू शकतो. पण काही गोष्टी असतातच किंवा काही प्रश्न असतात, कारण कुठल्याही टॉपरला सुद्धा 100% काही प्रश्न येत नाही. तर 10-20% असे क्वेश्चन्स असतात कुठल्याही पेपरमध्ये, एस्पेशली ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये, किंवा आत्ताच आपण म्हणलं की सब्जेक्टिव्ह पॅटर्न झाला आहे, त्यात की ते येणार नाहीत, पण ते शांततेत सॉल्व्ह करता आले पाहिजेत. किंवा तेव्हा स्वतःला माइंड ट्रेन करणं, की डीप ब्रेथ्स घेणं, किंवा आपण एखादा मंत्र ऐकताना एका जागी बसून राहणं, डोकं शांत करणं, या गोष्टीचा एक्झाममध्ये फायदा होतो. आणि इतर वाचन काय करायचं असतं त्याच्यासाठी? म्हणजे आता आउट ऑफ सिलेबस एक क्वेश्चन आला, काही येऊ शकतो, कारण करंट अफेअर्सवरचा कुठलाही क्वेश्चन येऊ शकतो, एखादा नवीन GR कुठला आलाय ते पण येऊ शकतं. तर ह्याच्यासाठी तुम्हाला किती अपडेट राहावं लागतं? नाही, करंट अफेअर्स तर साधारण समजा प्रिलिम्समध्ये आपण बघितलं तर साधारण 1-1.5 वर्षाचे विचारतात, तर ते बऱ्याचशा चांगल्या मॅगझिन्समध्ये कव्हर होतात. तर त्यामुळे त्याच्या पलीकडे सुद्धा समजा बाहेरचे प्रश्न आले तर त्याला पॅनिक नाही झालं पाहिजे असं मला वाटतंय. जे आपल्याला येतात त्यावरच आपण आपलं कट ऑफ क्लिअर करू शकतो, मग भली तो कोणत्याही याच्यात असू. हा अभ्यास हाच मुळे असा आहे की तो सुरुवात करतानाच तुम्ही स्ट्रेंथ तुम्हाला मिळाली पाहिजे. ती स्ट्रेंथ मिळताना तुम्हाला खरोखरीच कोणाच्या तरी स्पिरिच्युअल गायडन्सची गरज असते, म्हणजे आशीर्वादाची गरज असते. तो 1% आहे, 99% आहे तुमचीच सगळ्यांची मेहनत आहे. तर तू क्लास निवडताना कसा निवडावा, किंवा ह्याचं काही तू नॉलेज घेतलं होतंस का, किंवा काय केलं होतंस? मी आता काय म्हणतो, माझं भाग्य आहे की मी पेठेतच राहतो, आणि MPSCचे बरेच क्लासेस आहेत ते पेठेतच आहेत सगळे. मला बरेचसे क्लास जवळ होते, तर काही क्लासेस मी ऑनलाईन केले आणि काही नंतर म्हणजे असा वेगवेगळ्या क्लासेसचा संपर्क आला. माझं असं म्हणजे म्हणणं आहे की जे आधी ज्या क्लासेसची जी लिस्ट लागते दरवेळेस, की हे आमच्या ह्यानं क्लिअर झाले, तर त्यांच्याशी एकदा बोलून घेतलं पाहिजे की कुठला क्लास कसा आहे, प्रत्येक क्लासचं स्ट्रेंथ आणि विकनेस आपण बघितली पाहिजे, की त्यांचे लेक्चर्स कसे होतात किंवा काय. कारण मी हे डायरेक्ट टीचरशी बोलायचो आधी, की किती वेळ चालेल क्लास, काय मग माझ्या ते टाइम टेबलमध्ये फिट बसतंय का. किंवा आता काही क्लासेस खूप तासांचे असतात, तर ते मला जॉब करता करता जमत नव्हते, तर मला जॉब करता करता जे करता आले ते मी क्लासेस केले, असं आहे. आणि जसं आपण इंटरव्ह्यूला असतो, तर इंटरव्ह्यूला आपल्याला बरंचसं चांगला गायडन्स मिळतो, क्लासेस बरेच असतात, ते स्वतःहून आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. तर इंटरव्ह्यूला तर काहीच नाही, पण प्रिलिम्स आणि मेन्ससाठी समजा आता एखादा 4-5 वर्षाचा अभ्यास सिन्सिअर असेल, तर तो प्रिलिम्स स्वतःचे काय म्हणजे स्वतः सहज तो क्लिअर करू शकतो, किंवा जे काय क्लासचे टेस्ट सिरीजचे पेपर येतात त्यांनी पण तो क्लिअर करू शकतो. पण आपण जेव्हा कोचिंग किंवा क्लासेसचा गायडन्स म्हणतो, तो शक्यतो मेन्सला जास्त गरज असते, असं माझं मत आहे. तर मेन्सला त्यामुळे प्रत्येकाचं स्ट्रेंथ आणि विकनेस बघून आपल्याला कुठला सुटेबल आहे ते आपण बघितले पाहिजे. कोणाचं मार्केटिंग बघण्यापेक्षा आपल्याला कुठला क्लास सुटेबल आहे, की या क्लासचे या स्ट्रेंथ हे विकनेस आहेत, पण हा क्लास चांगला आहे, पण थोडासा
माझ्या टाइम टेबलमध्ये बसत नाही. असं सगळं नीट इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. जसं आपण प्रिव्हियस इयर पेपर्सचं इव्हॅल्युएशन करतो कुठलाही टॉपिक समजून घेताना, तसंच क्लासेसचं पण इव्हॅल्युएशन केलं पाहिजे आणि आपण पूर्ण त्याबद्दल प्रॅक्टिकलच राहिलं पाहिजे. कारण मला तुझं कौतुक काय वाटतं की तू जॉब करायचास आणि तू, मला आठवते की जॉब करतानासुद्धा त्याला काय असा सुखासुखी जॉब नव्हता तुझा. तुला तिथेही प्रेशर असेल किंवा कामाचं प्रेशर प्रत्येकालाच असतं, तसं होतं. तरी कित्येक वेळेला असं झालं की तो असा काही वेळेला असा थकायचा की तो म्हणायचा, ताई माझा अभ्यास होणार आहे का, काय होणार आहे का. पण त्यांनी तो जो अभ्यास केला, म्हणजे नंतर त्यांनी एकदाच मला विचारलं असेल की माझा अभ्यास होणार आहे का, नंतर तू नाही कधी विचारलंस की माझा अभ्यास होणार आहे का. ते बहुतेक त्याला स्वामींनी बुद्धी दिली की तुझा अभ्यास होईल, काय होईल. कारण हेच गरजेचं असतं. एवढाच तुम्ही मेहनत करा, तुमच्याबरोबर नक्कीच स्वामी असतात. आणि मला त्याचं कौतुक काय वाटतं की त्याला यश मिळालं आहे आत्ता, तरीही तो डाऊन टू अर्थ आहे. एखादा असता तर त्याने खूप उछलकूद केली असती, लहान आहे वयाने, असं पण नाही आहे. आणि हे एवढं मोठं यश मिळालेलं आहे तरीही तो इतका साधेपणाने त्याचं सगळं वागणं आहे की कुठेही तो स्वतःचं असं मी केलं म्हणत नाही. तो म्हणतो अभ्यास करून घेतला माझ्याकडनं, मी अभ्यास केला, त्याचं हे यश आहे. म्हणजे ते यश पचवणं, इथेही एक तो जो म्हणतो स्पिरिच्युअल आशीर्वाद, तो त्याच्या जवळ नक्कीच आहे. आणि यात मला ॲड करायला आवडेल, यश मिळवून जे आता त्या म्हणतात डाऊन टू अर्थ वगैरे आहे, पण आपण जेव्हा गोष्टी ओव्हरऑल बघतो किंवा होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह ठेवतो, तेव्हा हे महत्त्वाचं आहे की आपण एका सिस्टमचा छोटासा पार्ट होतो. खरं आहे, कुठलेही आता मला ती मॅच्युरिटी याची मिळाली की मी जॉब करत होतो 1-1.5 वर्षापासून प्रशासनातच होतो. त्यामुळे मला एक गोष्ट कळलं की आपण ज्या गोष्टींना की हे पद म्हणजे हा खूप बॉस असतो आणि हे पद म्हणजे खूप भारी, अर्थात ते पदं भारी असतातच, त्याबद्दल काही वाद नाही. पण ऑल पॉवरफुल जे आपल्याला वाटतं की हे आपण झालो तर आपल्याला आयुष्यात काही टेन्शन नाही, हा खूप मोठा गैरसमज आहे. प्रत्येकाला टेन्शन असतं आणि प्रत्येकाला उत्तर हे द्यायचंच असतं कोणाला तरी. म्हणजे आपल्याला असं वाटतं XYZ अधिकारी मोठा आहे तर त्याच्यावर मंत्री महोदय असतात, मंत्री महोदयाला जनतेचं प्रेशर असतं. तर प्रत्येकजण, आपली लोकशाहीची जी सिस्टीम आहे ती खरं तर इतकी सुंदर आहे की प्रत्येकजण कोणाला तरी उत्तरदायित्व द्यायचंच असतं. त्यामुळे ऑल पॉवरफुल असं कोणी नसतं. त्यामुळे ही मॅच्युरिटी जेव्हा येते तेव्हा आपल्याला कळतं की पोस्टला जाऊन ती पोस्ट मिळवलं, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की आपण त्या पोस्टला जाऊन काय काम करणार आहोत. त्यामुळे जेव्हा आपण हे करतो की, कारण खूप अधिकारी असे आहेत की ते इतकी ब्रिलियंट कामं करतात पण ते कधीच हे नाही. आता माझ्या परिचयातले एक अधिकारी आहेत, मी काय त्यांचं नाव घेऊ नाही शकत इथं, पण त्यांनी मुंबईमध्ये 87 कोटीचा टॅक्स कॅशमध्ये एका बिझनेसमॅनकडनं त्यांनी डिपॉझिट करून घेतलेला. पण सांगायचा हेतू आहे की ते सुद्धा इतके डाऊन टू अर्थ असतात. म्हणजे त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटकडनं झालं, माझा काय त्यांच्याशी डायरेक्ट परिचय आहे असं नाही आहे. माझे ते जे परिचयाचे आहेत माझे, ते त्यांचे मित्र आहेत. आता तू लॉ केलेलं आहेस तू, तर तुला त्या लॉयर म्हणजे तुझ्या त्या सिलेबसचा उपयोग MPSC करताना काय झाला. कारण आम्हाला पहिल्यापासून असं मी ऐकते, खरं तुला जास्ती कळेल, की हे जे कायद्याचं शिक्षण असतं ते आणि आपली लोकशाही ही समांतर चालत असते. बरोबर. हां, तर त्याचा तुला परीक्षेसाठी काय फायदा झाला. आता आपण ज्या अधिकारी काय करत असतात तर पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करतात. तर ती पॉलिसी समजून घेण्यासाठी किंवा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन, हे कायदे तुम्हाला आधीच माहिती असतील किंवा ते कायदे कसे वाचायचे असतील हे माहिती असेल, यापुरती लॉचा अभ्यास आहे. त्याच्यामुळे काय एकदम असं वेगळं एज मिळाला असं काही नाही. प्रत्येक ग्रॅज्युएशनचं स्ट्रेंथ असते आणि विकनेस असतो आणि त्याच्यामुळे जे आपलं माइंड डेव्हलप होतं त्या प्रत्येक ह्याच्यामुळे, म्हणजे त्या ॲप्टिट्यूडवर आपल्याला एक सब्जेक्टचे कुठलं तरी स्ट्रेंथ मिळतो, म्हणजे तो कव्हर करायचा. जसं की आता इंजिनिअरिंगच्या लोकांना मॅथ्स किंवा ते CSAT इझी जातं, तसं लॉचं आपल्याला हे इझी जातं की कायदे जे पुढे अभ्यास करायचे असतात ते इझी जातात. आणि त्यामुळे एक प्रॅक्टिकॅलिटीची जोड येते त्याला, की जसं तुम्हाला IPC CRPC वगैरे माहिती असेल, आता त्याचे नवीन नावं आहेत, पण ते माहिती असतील तर तुम्ही कुठल्या क्राईमशी लगेच लिंक करून ते तुमच्या उत्तरात दिसून येऊ शकतं किंवा तो तुमच्या अभ्यासात पण दिसून येतो. असा लॉचा फायदा आहे. कारण तुम्ही जे इम्प्लिमेंट करणार आहात पुढे जाऊन, त्याची माहिती तुम्हाला आधीच असते, तर तेवढा लॉचा फायदा असतो. म्हणजे पेपर लिहिताना थोडा एक 1% कमी अभ्यास केला तरी चालतो. अभ्यासाचाच फायदा होतो. कारण ह्या तुमचा जे काय म्हणतो आपण, तुमचं जे शिक्षण आहे किंवा तुमची जी MPSCची जी परीक्षा आहे त्याच्यात असा
1 तास जरी वाचला तरी तो तुमच्यासाठी भरपूर काहीतरी देऊन जातो. तर म्हणजे हे अभ्यास करताना आता पुष्कळ वेळेला मलाही प्रश्न विचारले की अभ्यास करताना आम्ही काय करावं. तर जसं मी शिकवते त्यावेळेला मी सांगते की तुमचा कमीत कमी वेळ पेपर देताना बुद्धी चालवण्यात गेला पाहिजे. कारण तुमच्या एका फ्लोनी तुम्हाला पेपर लिहिता यायला पाहिजे आणि तो पेपर लिहिताना तुम्ही एकदम शांत असलं पाहिजे. तुम्ही कुठलीही तुमच्या डोक्यात चलबिचल नाही झाली पाहिजे आणि सेकंड थॉट आला नाही पाहिजे उत्तरासाठी. तर तुम्हाला तो पेपर चांगला लिहिता येतो असं मी शिकवते म्हणून माझं मत आहे. तर ह्याच्यात तुझं काय मत आहे? आता 2 प्रकार आहेत, एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एक सब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह पेपर सोडवताना एक वेगळा स्किल सेट आहे आणि आता MPSCच्या लोकांना मेनसाठी सब्जेक्टिव्हसाठी पण स्किल सेट लागणार आहे, तो एक वेगळा सब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्टिव्हसाठी आपलं डोकं शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बरेच वेळा ऑप्शन्स रॉंग होतात की आपल्याला येत असतं पण घाईगडबडीत आपण वेगळं हे करतो आणि त्यानंतर समजा एखादा अननोन प्रश्न आला तर म्हणजे येणारे प्रश्न असतात त्याचे उत्तर पण आपण चुकीचे मार्क करून जातो, असं बरेच वेळा पॅनिक होऊन जातं. तर त्यासाठी म्हणजे जसं मी मगाशी पण म्हटलं की आपली जी स्पिरिच्युअलिटी असते की ज्याने आपलं रोज मन शांत करण्यासाठी आपण ट्रेन होतो, त्याचा आपल्याला एक्झाममध्ये तर नक्कीच फायदा होतो. आणि सब्जेक्टिव्हमध्ये म्हणायचं झालं तर जेवढा आपण रायटिंग प्रॅक्टिस करतो, जेवढा आपण अभ्यास करतो त्याचा तेवढा तो फायदा होतो पुढं. आणि पुष्कळ वेळेला मी असंही पाहिलं आहे म्हणजे तुझ्या ह्याच्यात की तू रेग्युलर तुझं रुटीन चालू असायचं. तू असं कधी कारण नाही दिलं की मला आता मी MPSCचा अभ्यास करतोय तर मी इकडे येणार नाही तिकडे येणार नाही. तू सगळं करत होतास. म्हणजे माझ्याकडे सुद्धा तू यायचा तो रात्री 10ला पण आलेला आहेस की जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा. तर तू हे सगळं मॅनेज कसं केलं? सुरुवातीला 1-2 वर्ष अशी होती की मी त्यात काहीच केलं नाही जास्त आणि पूर्ण अभ्यासच होतो. बरेच वेळा जसं टॉपर्स सांगतात की 10-12 तास अभ्यास करावा लागतो, तर मी त्या मताशी पर्सनली सहमत नाही आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला समजा सवयच नसेल अभ्यासाची किंवा तुम्हाला सगळं झिरोपासून चालू करायचं असेल तर मग ते एखाद्याला समजा जमत असेल तर ते म्हणजे ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आहे की एखाद्याला पटत असेल तो ते करेल. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं सगळा बॅलन्स असला पाहिजे. पण तो केव्हा की जेव्हा तुमचा एक खूप स्ट्रॉंग बेस तयार झाला असेल. म्हणजे 2 वर्ष मी काहीच केलं नव्हतं अभ्यास सोडून UPSC आणि MPSCला, त्यामुळे माझा तो बेस स्ट्रॉंग झाला होता. आणि अशा वेळेस मग मी त्यानंतर पण काय केलं की असं मी कुठं सारखं कार्यक्रमाला गेलो किंवा असं काही हे नाही, माझे दिवस बाजूला ठेवले होते. जसं की आता मी जेव्हा जॉब नव्हता तेव्हा 5-6 दिवस मी अभ्यास करायचो आणि संडे मी पूर्ण रिकामा घ्यायचो. आणि त्याबरोबरच माझं मी वर्कआउट पण करतो, तर तो वर्कआउट एक माझा रेग्युलरली चालू होता. त्यांनी पण मला मन शांत करायला खूप मदत झाली. तर असा बॅलन्स असला पाहिजे. आणि जो अभ्यास समजा व्यवस्थित नसेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस कराव्याच लागतील, त्यात काय म्हणजे दुमत नाही आहे. पण अभ्यास झाला असेल आणि अभ्यास करता करता बाकीच्या गोष्टी करता येत असतील तर मग त्याला पण हरकत नाही, कारण शेवटी मन शांत राहणं पण गरजेचं आहे. असं कारण तुमची परीक्षाच अशी असते की तुम्ही जेवणाचा वेळ कसा वाचेल, बाकीचा वेळ कसा वाचेल ह्याचं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा करायला लागत असेल. आता तू तसं केलं होतंस का? म्हणजे मी सुरुवातीला तसं केलं होतं आणि जसं मी जेव्हा जॉब नव्हतं करत तेव्हा ते मला इझी जात होतं की मी जेवायचो 12:30ला आणि 7:30ला, मग त्याप्रमाणे मग माझा शेड्यूल अख्खा प्लॅन करायचो. पण जसा जॉब झाला तसं ते अवघड झालं. मग जॉबला जसं मी आलो मी लगेच माझे 5 तास लेक्चर मला करावे लागायचे, तर मी लगेच 7 ते 12 ते करायचो कुठल्याही परिस्थितीत रोज बसून. मग मला तेव्हा काहीच जमायचं नाही दुसरं. आणि हे पर्टिक्युलरली मला मेन्सला जास्त आलं, कारण मी प्रिलिम्स सेल्फ स्टडीनीच केलं होतं, पण मेन्सला मला खूप कष्ट घ्यावे लागले. आणि त्यामुळे मग मी एक विनावेतनीय रजा टाकली होती माझ्या कामातनं 1-3-4 महिने. पण त्यात पण असं ते काय सगळं म्हणजे सरळ नव्हतं की तेव्हा माझं असं आलं की माझं PSIच्या फिजिकलला मी क्वालिफाय झालो होतो आणि त्यानंतर मी प्रॅक्टिस केली, पण माझे गुडघे पूर्णपणे गेले तेव्हा. आणि गुडघे जड असताना सुद्धा मी रनिंगचा अटेम्प्ट केला तिथं, तर ते माझे 4-5 पावलात माझे पूर्णपणे गेले तिथंच. आणि त्यात असं झालं की ते 800 मीटरचा तो राऊंड करावा लागतो, तर मी ते गिव्हअप नाही केलं. 1-2 जण होते ते त्यांना दमले ते, तर ते डायरेक्ट ट्रॅकच्याच बाहेर गेले डिस्क्वालिफाय झाले. पण मी ते पूर्ण केलं, त्यामुळे ते मला बॅकफायर झालं. आणि त्या विनावेतनीय रजेत सुद्धा असं झालं की 1.5-2 महिने मी बेड रेस्टवर होतो. पण त्या ह्याच्यात पण मी काय अभ्यास सोडला नाही की बाबा चालता नाही येते. मला चालताच येत नव्हतं मुळात. मला म्हणजे मी रूममध्येच असायचो आणि मला रूममध्येच सगळं मिळत होतं तेव्हा, तर मला चालता अजिबात येत नव्हतं. मला पायच ठेवता येत नव्हते, उभं पण राहता येत नव्हतं. तर बेडवर बसून मग बेड ते खुर्ची ते बेड असं करत करत जे मग फिजिओनी जे एक्सरसाइज दिले असं करत करत 1.5-2 महिने मला काढावे लागले होते. पण अशा वेळेस पण मी काय अभ्यास सोडला नव्हता तेव्हा, कारण मला माहिती की मी नाही केलं तर कोणतरी करून जाईलच पुढं माझ्या. हीच त्याची जी वृत्ती आहे
की त्यांनी त्याचे गुडघे दुखत असतानाही तो जर 800 मीटर धावला आहे आणि गिवअप करायचं नाही, हीच वृत्ती तुमच्या पुढच्या सगळ्या जे अधिकारी पदाला तू जाशील त्याला तर उपयोगी येतेच. आणि हीच त्याची वृत्ती स्वामींच्या भक्तीत पण आहे. त्यांनी गिवअप नाही केलं. त्याला फेल्युअर आली नाहीत का, तर त्याला फेल्युअर आलेली आहेत. तेच तो सांगेल आता की त्याला कुठे कुठे फेल्युअर आलं, पण त्यांनी स्वामींवरचा विश्वास नाही तोडला. तो स्वामींवरचा विश्वास त्याचा कायम अबाधित राहिला. तर ते तू आता सांग, तुझी फेल्युअर कशी होती ते पहिलं महत्त्वाचं असतं. अर्थातच येतात आता, कारण काय झालं की कॉम्पिटिशन इतकी टफ झाली की छोट्या छोट्या परीक्षांना पण लाखोंमध्ये फॉर्म भरले जातात आणि लाखो लोक अटेम्प्ट पण करतात. त्यामुळे तिथून क्वालिफाय होऊन एवढं वर येणं हे म्हणजे खरंच एक चॅलेंज आहे. आणि त्यात फेलियर्स येणं म्हणजे फेलियरचं प्रोपोर्शन हे खूप जास्त आहे सक्सेसपेक्षा. 90% फेलियर ॲश्युअर्ड आहे. समजा तुम्ही 1-1.5 लाख लोक देत असतील आणि त्यात फक्त 300-400 फायनल याला सिलेक्ट होत असतील, तर नक्कीच फेलियर होणारी लोकच जास्त आहेत. पण अशा वेळेस मला वाटतं मग आपण एक प्लॅन ठरवला पाहिजे की जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेत येतो तेव्हा आपण याला किती वर्ष देऊ शकतो, आपली फायनान्शियल हे काय. पर्टिक्युलरली मुलींना, मी मागच्या एका बाईटमध्ये पण म्हणलं होतं की मुलींनी जास्त प्लॅन करायची गरज आहे, कारण मुलींना लवकर प्रेशर असतं लग्नाचं. काही मुली हे लग्न झाल्यानंतर सुद्धा अभ्यास करतात, त्यांना घरातली कामं आणि हे सगळं मॅनेज करून करायचं असतं. तर त्यांचं पण घरातलं वातावरण, त्यांना किती सपोर्ट आहे हे सगळं कॅल्क्युलेट करून आणि फायनान्शियल परिस्थिती आपण एवढे वर्ष फुल टाईम करू शकतो. आणि एवढे वर्ष फुल टाईम करून सुद्धा झालंच नाही तर मग आपण पार्ट टाईम करू शकतो का, मग आपण अर्न करू शकतो का, फायनान्शियल हे करता. आता जसं मला काय माझं एक प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड असल्यामुळे मला काय खूप म्हणजे जे अडचणी येतात विद्यार्थ्यांना त्या मला आल्या नाहीत. बरोबर आहे. पुण्यासारख्या शहरात होतास, तुला हॉस्टेलची गरज नव्हती, तू घरी राहून अभ्यास करू शकत होता, तेवढी जागा होती, घरातलं वातावरण अभ्यासाला पोषक होतं, खायची प्यायची चिंता नाही, म्हणजे वेळेची की काय करायचं आहे बाहेर जाऊन आपल्याला. आता MPSCचे लोक मी बघते सदाशिव पेठेत मेसमध्ये जायचं, मग ते तोही वेळ वाचतो. हे जे होतं हे सगळं तुम्ही ब्लेस्ड होतात त्या बाबतीत. तर मला आता तुला असं विचारायचं आहे की जे खेडेगावातून येतात, आता जसं तू म्हणलास की शेतकऱ्यांची मुलं असतात किंवा त्यांचं एकदाच अफोर्ड करतील एवढं असतं, किंवा ह्या सगळ्या लोकांनी MPSCचा अभ्यास करताना किंवा MPSC किंवा UPSCमध्ये येताना काय विचार करायला पाहिजे, की काय विचारांनी, की आता तुम्ही पुण्यासारख्या शहरात येत आहे तर केव्हा यायला पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे आणि किती डेडिकेटेडली केला पाहिजे. आता मी शिक्षक आहे म्हणजे मी शिकवते, त्या ह्याच्यात जे काही क्लासेस घेते, मी काय IASचे वगैरे क्लासेस घेत नाही. पण जो माझा अभ्यास होता की मी IAS करायचं आहे मला, तर मी कुठे कमी पडली हा माझा एक अभ्यास होता. त्याच्यात मला जे सापडलं ते असं सापडलं की 8वीपासून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. 8वीपासून तुमचा अभ्यास पक्का पाहिजे. म्हणजे 8वीला तुम्ही ठरवा असं नाही की IAS व्हायचं आहे, पण 8वीपासून जो काय पुढचा अभ्यास असतो तो तुम्ही अभ्यास एका सिस्टीमनी केला पाहिजे. त्याच्या नोट्स तुमच्याकडे कायम पाहिजेत, तर तुम्ही IASला ते सोपं पडतं. हे बरोबर आहे का? हो बरोबर आहे. पण आत्ता असं झालं की कोणाला पटतं कोणाला. आता काही वर्षांपूर्वी एक टॉपर होती, त्यांनी 9वीपासून सुरू केलं होतं. परंतु 1-2 वर्ष जरी आपण ग्रॅज्युएशन नंतर निर्णय घेतला तरी काय आपण डिसएडव्हान्टेजला आहोत असं नाहीये. आपण त्यांनी पण कव्हर करू शकतो. पण त्याप्रमाणे अभ्यासाची मेथड बदलते ना. हो नक्कीच. एक सिस्टीम असते, एक मेथड असते, एक टाइम टेबल असणं खूप गरजेचं असतं, टार्गेट्स असणं खूप गरजेचं असतं कुठलाही अभ्यास करण्यात, की या दिवसात हा सब्जेक्ट करायचा आहे, मग त्या दिवसात तो सब्जेक्ट करायचा आहे. मग बरेच वेळा समजा आता एखादा सब्जेक्ट आवडला तर त्याला जास्त दिवस आणि जास्त डीप जायचं, म्हणजे एक्झामच्या रिक्वायरमेंट पलीकडे जायचं. एखादा सब्जेक्ट आवडतो म्हणून तर त्यात वेळ घालवणं सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे जेवढी एक्झामची रिक्वायरमेंट आहे तेवढा तो सब्जेक्ट आणि तेवढेच त्याला दिवस देणं, तेवढं तो प्लॅन करणं गरजेचं आहे. मग भले तुम्ही UPSC द्या किंवा MPSC द्या. आणि मग फेल्युअर तू काय केलं, तुझी फेल्युअर्स कोणती आहेत? मला आता फेल्युअर्स 1-2 ठिकाणी, जसं मी मगाशी सुद्धा सांगितलं, UPSCच्या प्रिलिम्स झाली, त्याच्या आधी मी कुठल्याच एक्झाममध्ये कधीच आयुष्यभर फेल झालोच नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता की पहिल्यांदा. आणि ते अर्थात ते खूप रिजेक्टेड, डिप्रेस्ड वाटतंच, पण त्यातनं बाहेर येऊन अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. मग ते बाहेर आणण्याचं काम हे स्पिरिच्युअलिटी करतं, हे माझं मत आहे. मग तिथं तुला काय मदत झाली स्वामींची? आता जसं मी सांगितलं, मी गुरुवारी जायचो, दर गुरुवारी जायचो. म्हणजे कधी मला पोस्ट मिळाल्यानंतर मी गुरुवारी जेव्हा जायला लागलो तेव्हा मी काय असं तिथं जाऊन मंत्र वगैरे म्हणले किंवा काय तसला काहीच प्रकार नाही केला. मी फक्त तिथं एक अन्नदान करायचो
जसं तुम्ही जेव्हा सांगितलं होतं त्या गोष्टी मी केल्या होत्या, की अन्नदान केलं तिथल्या आजूबाजूच्या लोकांना. तर तेवढं मला बरं वाटायचं, की जरी मी एक एक्झाम क्लिअर नाही झालो किंवा काय झालं तरी एक मला आतनं बरं वाटायचं, की हां ते मला बरं वाटायचं. किंवा मग आपण मारुतीला सुद्धा जिलब्या घेऊन आजूबाजूला आटलं तर ते मला बरं वाटायचं. असं नाही की देवाची कृपा होऊ दे माझ्यावर किंवा मला पोस्ट मिळू दे, कारण कुठलाच देव नाही सांगू शकत की तुम्हाला पोस्ट क्लास 1 क्लास 2 काय मिळणार आहे किंवा काय, ते तुमचा अभ्यासच दिसतो. फक्त तो जो .1चा डिफरन्स असतो तो आज नाही उद्या मिळेल, परवा मिळेल, तो कधीही तुझ्या आयुष्यात तुला मिळू शकतो. हीच यांची कृपा असते, एवढंच आहे. हो, तर त्यामुळे हे अभ्यासाबरोबर अशा गोष्टी आपल्याला आणि जे आहे ते ग्राउंडेड ठेवतात आपल्याला, की आपण उद्या कितीही मोठे झालो तरी अशी लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात खरे प्रॉब्लेम आहेत, त्याप्रमाणे आपले काहीच नाही आहे. ही जाण जेव्हा राहते तेव्हा माणूस जमिनीवर राहण्यात मदत होते. तुमचं कामच परमेश्वरासारखं ना. तुम्ही अधिकारी जिथं जाणार तिथं तुम्ही लोकसेवाच करणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला हे लोकांची सेवा करणं हेच काम तुमचं मेन आहे. त्याच्यामुळे ती एक मेंटॅलिटी तुझी होती का पहिल्यापासून, किंवा तुला त्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागले, असं काही होतं का? नाही, मेंटॅलिटी म्हणजे माझ्या अभ्यासाची म्हणजे मला सवय होतीच लहानपणापासून. पण स्पिरिच्युअलिटीकडे मी नंतर जसं मला इम्पॅक्ट पडायला लागला तसं मी ते रेग्युलरली करायला लागलो, कारण मला बरं वाटत होतं. असं नाही की काहीतरी आपण देवाची सेवा जेव्हा एक्सपेक्टेशननी करतो तेव्हा आपण कुठंतरी चुकतो, की मला हे मिळू दे मग मी हे करतो. पण जेव्हा नाही मिळतं तेव्हा सुद्धा तुमची मानसिकता पाहिजे की ठीक आहे मी तरी सुद्धा सेवा करेल, हे महत्त्वाचं आहे. तरच देवाचा आपल्याला फायदा होतो. तो कुठल्या याचा असू दे, म्हणजे ते स्वामी असतील किंवा एखाद्याची कुठल्या वेगळ्या देवावर श्रद्धा असेल तर सगळ्यांचा, म्हणजे प्रत्येकाचा देव वेगवेगळा असू शकतो. मला तेच म्हणायचं आहे की आता मी परमेश्वराला सगळीकडे जोडते. आता ह्याला जर 10वीत 94% पडलेत म्हणजे हा अभ्यासाशी प्रामाणिक आहे. हा अभ्यासाशी प्रामाणिक आहे म्हणून त्याला 94% पडले. सोपं नाही आहे 90च्या वरती जाणं. कायम मी म्हणते 99 मार्क्स तर कोणीही मिळवेल, पण 99चे 100 करायचे असतील तर तुम्हाला कुठेतरी तुमची सिन्सिअरिटी, सातत्य हे गरजेचंच असतं. तसं ह्याच्या बाबतीत जर आता बघायला गेलं तर ह्याचं सातत्य हेच आहे, की मी ह्याचं उदाहरण जसं देईन की ह्याचं सातत्य की यांनी स्वामींचं सातत्याने करतो आहे, याला सांगायला नाही लागत आहे, किंवा याची आई याच्या मागे नाही लागत आहे की जा तू इकडं जा तिकडं जा, हे कर, ताईंनी सांगितलं हे कर. नाही, हा त्याचं करतो आहे. त्याचप्रमाणे तुझ्याचसारखी, जशी मी सगळ्यांना माहिती आहे ती विनीता, ती गोल्ड मेडलिस्ट आहे. हां, ती पण पहिली आली आहे. तिला पण ती कॉमर्समध्ये ती BComला पहिली आली आणि तिला गोल्ड मेडल मिळालं आहे. तिचं आजही ती माझ्याकडे येते आणि जेव्हा मी तिला सांगते की हे तू करायचं आहेस, ती न चुकता ते करते. म्हणजे देवाचं सातत्याने करणं ही एक आपल्यातली क्वालिटी आहे. न मिळो. आणि ते मी कायम ते बुद्धीशी जोडते की तुमची जर सातत्याने करायची क्वालिटी असेल तर तुम्हाला नक्कीच 100% यश मिळेल. तुम्ही जसं कराल. आता काही मुलं मी बघते की नाही आज आम्ही 10 प्रॉब्लेम करणार आहोत, एक दिवस करतात, नंतर करत नाहीत. ती सिन्सिअरिटी गेली की त्यांच्यातलं ते सातत्य जातं आणि मग त्यांना 50%, 60%, 80% हे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे, बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मिळतं. ऐपत म्हणजे अभ्यासाला जेवढं महत्त्व द्याल ती असं मी म्हणते. तर तुमचं कसं आहे, तुमची परीक्षाच म्हणजे तुमची परीक्षा ही पास झालात की संपली नाही आहे. तुमची परीक्षा ही आयुष्यभर आहे. बरोबर. कारण तुम्ही लोकांच्यासाठी तिथं उभे आहात आणि नुसती लोकांच्यासाठी नाही, तर तुम्ही वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत सगळ्यांना उत्तरदायित्व आहे तुमचं. बरोबर. तर तो मेंटल स्ट्रॉंगनेस तू कसा आणतोस आणि तो कसा आणावा लोकांनी, का तो पुढच्या जॉबमध्ये गेल्यानंतरच येतो? नाही, आपण जेव्हा एवढा अभ्यास करतो तेव्हा एक प्रकारची मॅच्युरिटी येतेच. कोणालाही 1-2 वर्ष जो अभ्यास करतो त्याला ती मॅच्युरिटी येतेच. कारण अभ्यास इतका असतो की आपल्याला एक छोट्या गोष्टींकडे खरं तर सुरुवातीला लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी ते जाणवतं. म्हणजे हे माझं मी समजा उदाहरण घेतलं तर जाणवतं की या गोष्टी फार छोट्या आहेत. मग फक्त मोठ्या गोष्टींवर फोकस करून छोट्या ज्या अनइम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्याकडे किती दुर्लक्ष करायचं हे आपण शिकतो आणि ती मॅच्युरिटी त्यातनं येते. आणि मला जसं मी शासनात असल्यामुळे आणि ते रोज बघितलं असल्यामुळे ते कळतं की आपण जरी आता बरेच जणांचं असतं की आता मला पर्सनली असं काय वाटत नाही की मी
एक 42 रँक आहे, म्हणजे मी काहीतरी तीर मारला असं नाही. मला असं वाटतं ते टॉपर्सनी तसं म्हणलं की आम्ही खूप काहीतरी गेले तर म्हणू शकतो, पण मला ते पर्सनली वाटत नाही. कारण 42 रँक ही तुला कमी वाटते? मग नाही, कमी असं नाही आहे, कारण यश ते यश आहे आणि मी खूप स्वामींना थँकफुलच आहे की त्यांनी मला ते दिलंय. पण काही जणांना असं वाटतं की आम्ही जे ऑल पॉवर आहोत किंवा आम्हीच सर्वस्व आहोत किंवा असं म्हणणं किंवा सर्वस्व म्हणण्यापेक्षा आम्ही खूप काहीतरी भारी केलंय, हा जो काही जणांमध्ये आविर्भाव असतो. तर मला असं वाटतं तो टॉपर्सनी बाळगला तर योग्य आहे. मी तरी तो बाळगत नाही आणि माझा तो न बाळगण्याचा प्रयत्न आहे. कारण शेवटी जो मी काल होतो तोच मी आज आहे. आणि पण समजा आणि रिझल्ट आत्ता लागलाय म्हणून ते लोकांना कळलंय, पण माझ्यासारखे भरपूर असतात की जे वर्षानुवर्ष एफर्ट करत असतात आणि त्याच्यामुळे ती पर्सनॅलिटी डेव्हलप जी झाली आहे ती 1-1.5 वर्ष किंवा एवढे वर्ष आपण जो अभ्यास करतोय त्याचा तो परिणाम असतो. फेम एका रात्रीत आपल्याला मिळते याच्यानंतर, आणि ती पण सुद्धा टेम्पररी असते. आपण उद्या जाऊन सर्व्हिसमध्ये लोकांसाठी काय करतो ते जास्त महत्वाचं आहे. पोस्ट मिळवणं हा एक भाग आहे. पोस्ट मिळाल्यानंतर काय किती आयुष्य अवघड असतं तेव्हा खरी परीक्षा असते. जपणं आणि ती पुढे नेणं ह्याच्यासाठी तुमची बुद्धी हीच कामाला येते आणि तुमचा पेशन्स, बाकी काही नाही. आणि विश्वास, श्रद्धा ही जी तुम्ही केलेली असेल तीच कामाला येते. म्हणजे आता हे जे तुझं पुढचं आयुष्य, आता तुझी लाईफस्टाईल चेंज होईल. आता तुला याच्यात तू वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तुमचं कसं लाईफ आता होणार, तुला काय पोस्ट मिळणार, असं काही ठरलेलं असतं का? आता आपल्या रँकवर ते ठरतं. आम्हाला 1-1.5 महिन्यांनी कळून जाईल काय पोस्ट आहे. आणि मग तू ते आपल्या चॉईसवर असतं की तुम्हाला कुठे करायचंय, काय करायचं. प्रेफरन्सेस मागवतात आपले आणि आपल्या रँक आणि आपल्या रिझर्वेशनच्या कॅटेगरी प्रमाणे मग ते असाइन होतं आपल्याला. आता UPSC किंवा MPSC जे विद्यार्थी ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे किंवा ज्यांना असं, तू त्यांच्या एजमधला आहेस ना, तर तुझ्या पद्धतीने सोप्यातल्या सोप्या भाषेत तू त्यांना काय सांगशील की कसा अभ्यास करा, काय करू नका आणि कशावर भर द्या, की आयत्या वेळेला तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला तुमच्या काही वेळेला लॉजिकनी पण सॉल्व्ह करता येईल, असं काय सांगशील तू? तर मला सर्वात पहिलं असं वाटतं की तुम्ही तेवढं मला मोठं समजता हेच माझ्यासाठी खूप आहे की मी कोणाला तरी सांगावं कसा अभ्यास करावा. मग एवढंच आहे की काय करावं, तर सगळ्यात पहिले आपले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असतात ते नीट बघावे. तर मी ज्याला 2S 2P स्ट्रॅटेजी ज्याला मी म्हणतो, आणि आज मी पहिल्यांदा इथं ती म्हणतोय की सिलेबसचे सोर्सेस आणि 2P हे झाले 2S, आणि 2P म्हणजे काय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि प्रॅक्टिस. जेवढे आपण प्रिव्हियस सिलेबस बघायचं, त्याचे सोर्सेस बघायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचे, त्या सोर्सेसमधनं की किती मॅच होतं आहे काय, आणि मग त्याच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस करावी. जेवढा आपण हे जास्त करू तेवढा त्या एक्झामच्या रिक्वायरमेंटशी आपलं माइंड ट्रेन होतं. त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि काय करू नये, तर आता जसं की सोशल मीडिया हे खूप मोठं डिस्ट्रॅक्शन्स आहेत किंवा पर्सनल लाईफमध्ये पण खूप आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स असतात. ते डिस्ट्रॅक्शन्स जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करावेत. आणि ठीक आहे, एन्जॉय तर केलंच पाहिजे, जसं प्रत्येक गोष्ट बॅलन्समध्ये पाहिजे. पण 6 दिवस अभ्यास करून 7वा दिवस एन्जॉय करावा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर काही जण काय करतात, 15 दिवस सलग अभ्यास करतात आणि मग सॅच्युरेशन येतं. त्यानंतर जो त्यांचा 5 दिवस गॅप घेतात, मग तो जो गॅप सुटतो तो सुटतोच. मग काही जणांचं असं पण होतं की एकदा गावाला गेल्यावर त्यांचा अभ्यासाचा मोमेंटम सुटतो. मग ते गावावरनं परत पुण्यात आल्यावर किंवा परत ज्या ठिकाणी ते अभ्यास करायचा तिथं तो अभ्यास चालू ठेवणं हे चॅलेंज होतं. त्यामुळे कुठं ना कुठं तरी अभ्यास कन्सिस्टन्सी ही ठेवली पाहिजे आणि बॅलन्स्ड कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, की आज मी एकदम 15 तास केला आणि दुसऱ्या दिवशी 2 तास केला आणि मी म्हणणार की बाबा ॲव्हरेज मी 8.5 तास अभ्यास केला. तसं नाही, रोज एक 5-6 तास केला त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. कारण ही एक्झाम कन्सिस्टन्सीबद्दल जास्त आहे. ही एक्झाम काय म्हणजे रेस नाही की पहिला कोण क्रॉस करतोय, ही मॅरेथॉन आहे की आपण जेवढं कन्सिस्टंट राहू, जेवढा आपला स्टॅमिना आहे तेवढा. बरोबर आहे. ह्याच्यात फेल्युअर नाही आहे, ह्याच्यात म्हणजे तुम्ही फेल झालात असं मी नाही म्हणणार, पण तुम्ही जेवढा अभ्यास केलात तेवढं तुम्हाला यश मिळतंय असं त्याच्यात आहे, की तुम्ही जेवढा दिला आहे. बरोबर आहे ते, की जेवढा आता एखादा पहिला येईल, एखादा तुझ्यासारखा 42वा येईल, एखादा 100वा पण असू शकतो, त्याला त्याच्याप्रमाणे यश मिळत जातं, त्याच्याप्रमाणे तो पास होतो. तुम्हाला कळतं कसं तुम्ही पास आहात किंवा फेल आहात, हे कळतं कसं? नाही, आपल्याला आता कसं आहे, प्रत्येक एक्झामची रिक्वायरमेंट वेगळी आहे. की जसं की MPSC झालं की ते आन्सर की देतात, आन्सर कीवरनं स्कोर्स देतात, मग मार्केट किंवा क्लासेसच्या सरांशी डिस्कस केल्यावर म्हणजे अंदाज कळतो आणि मग निकाल लागल्यावर आपली नावं असतात. पण आता तुझी जशी रँक आहे तशी 100 रँकवाला पण असू शकतो. म्हणजे कसं मला म्हणजे 42 रँक आहेत,
तर मग 50वी रँक पण असते का, हो. 100वी रँक पण असते जेवढी का? जागा असतात तेवढ्याप्रमाणे लोक हां, म्हणजे मी तेच म्हणते की ह्याच्यात फेल होणं असं नाही आहे. तुमची रँक कितवी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं सक्सेस आहे आणि त्या अभ्यासावर त्या रँक येत असतील. हो हो. म्हणजे आता मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जो अभ्यास करताना, आता मगाशी तू एक म्हणला सोर्सचा अर्थ मला नाही कळला. सोर्सेस म्हणजे बुक्स. हां, सिलेबसच्या निगडीत जे बुक्स आहेत ना ते घ्यायचे. सिलेबसचे सोर्सेस म्हणतात त्याला, की अच्छा. या म्हणजे आता सिलेबसमध्ये समजा XYZ पॉईंट असेल, जसा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मग त्याच्यासाठी कुठली पुस्तकं, तर लक्ष्मीकांत म्हणून आहे, असं त्याला सोर्सेस अच्छा. म्हणतात. त्या सोर्सेसने अभ्यास करायचा. म्हणजे हे जे डेडिकेशन आहे हे मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की हा जे आत्ता शेवटचा बोलला की अभ्यास कसा करावा, काय करावा, तर हे सगळं अध्यात्म आणि आपलं लाईफ हे एक आहे. असंच तुम्ही परमेश्वराचं करा की तुम्ही डेडिकेटेडली करा, 5 मिनटं करा, पण करा, आयुष्यभर करा. आता तू जसं सांगितलंस की फेल्युअर आलं तरी मी अभ्यास सोडला नाही, तसंच आहे. फेल्युअर आलं तरी काही सोडू नका. तुम्ही एक नमस्कार करणं सोडू नका. आणि जे लोक, त्यांनी कसं सांगितलं की तुम्ही गावाला गेलात, गावाहून परत आलात की तुमचा अभ्यासाचा तो मोमेंटम जातो, तो मिळत नाही. तर कुठल्याही गोष्टीचं सॅच्युरेशन करू नका. आणि जी मुलं गावाकडनं शहरात येत आहेत त्यांना माझं सांगणं आहे, शहरी जीवनाशी ॲडजस्ट होण्याच्या आधी तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष करा, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. बाकीचं शहरी जीवनाची शान शौकी जे काय आहे ते तुम्हाला नंतर मिळणारच आहे. पण तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नका. तुमचं डिस्ट्रॅक्शन झालं की तुमचं अभ्यासातलं लक्ष उडतं. म्हणून माझ्याकडे सुद्धा जे मला विचारायला यायचे की आम्ही MPSC करू का, UPSC करू का, तर मी त्यांना चेष्टेत म्हणायचे की तुम्ही हे करा, पण तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण तुम्हाला करू नका. कारण तुमची गर्लफ्रेंड किंवा तुमचा बॉयफ्रेंड हा अभ्यासच असलं पाहिजे, इतकं ह्या परीक्षेला महत्त्व आहे. आणि एकेका म्हणजे वर्षाला की तुमचं एक परीक्षा झाली आणि नंतर तुम्हाला काय लगेचच्या लगेच सोर्स ऑफ इन्कम चालू होत नाही. तुम्हाला ती ट्रेनिंग असतं, वेटिंग पिरियड असतो. काही वेळेला आत्ता तुझ्या तर 2दा परीक्षाच झाल्या नाहीत, हाही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हा कोर्स असा आहे हा की तुम्हाला पेशन्स पाहिजे, तुम्हाला अभ्यासाची आवड पाहिजे, तुमच्यात करेज पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या प्रती जे काय तुमचं उत्तरदायित्व आहे की आपण कसं आलेलो आहोत, काय बॅकग्राऊंडवरनं आलेलो आहे, आणि मिनटाचं महत्त्व पाहिजे. कारण 1 वर्ष गेलं तर तुमची कित्येक वर्ष, कारण पुढे सिनियरिटीनी प्रमोशन मिळतं. बरोबर आहे. तुमच्या तेही तिथं तुमचं सगळं फेल्युअर येऊ शकतं, म्हणजे प्रमोशन मिळायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे जे आहे हे सगळे जे MPSC UPSCच्या स्टुडंटनी आम्हाला काही प्रश्न विचारलेत, जे अमृतानी मला सांगितलेत, तर मला वाटते की हे आता तुमचे प्रश्नांची थोडीफार तरी उत्तरं मिळाली असतील. आणि जर तुम्हाला काही काय म्हणतात सपोर्ट पाहिजे असेल, काही पाहिजे असेल, तर समर्थ आहे तुम्हाला सपोर्ट द्यायला. तुम्ही त्याचाही नंबर आम्ही तुम्हाला देऊ, त्या नंबरवर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तो तुम्हाला उत्तरं जे त्याच्या वेळेत त्याला घेता येतील तेवढे फोन घेऊन तुम्हाला नक्की गाईड करेल. फक्त कृपा करून जसा मला लोकांनी त्रास दिला आहे तसा त्याला देऊ नका. त्याची जी वेळ देईल त्याच वेळेत त्याला फोन करा.